सो आपण आता अंडा करी करणार आहोत, एक सावजी प्रकारची थोडीशी. तर त्यासाठी हे आपण साधारण 6 अंडी घेतलेली आहे, उकळून ठेवलेली आहे, ती ऑलरेडी बॉईल करून ठेवलेली आहे. 3 मोठे कांदे साधारण आणि लसणाच्या पाकळ्या अशा तेलामध्ये काळेसर परतून घेतलेले आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही खडे मसाले लागणार आहेत. धने याच्यासाठी थोडे जास्त लागतात. त्याच्यानंतर बाकी खडे मसाले आहे, त्याच्यामध्ये काळी मिरी, त्याच्यानंतर इलायची, मोठी इलायची, छोटी इलायची, लवंग, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. लाल मिरची, बेडगी मिरची आपल्याला लागणार आहे. सुकं खोबरं लागणार आहे. हे डाळ्या आणि तांदूळ असं मिक्स घेतलेलं आहे. काही लोक चण्याची डाळ पण घेतात. त्याच्यानंतर खसखस आणि तीळ, त्याच्यानंतर तमालपत्र आणि हिरवी मिरची, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला लागतील. या हे सगळं भाजून घ्यायचं का? हे सगळं भाजून घ्यायचं आहे. आता आपल्याला धने टाकतोय, ते खडे मसाले टाकतोय. आता मिरची टाकतोय, आपल्या टेस्टनुसार मिरची टाकू शकतो आपण. आता याच्यावर डाळ्या आणि तांदूळ टाकतोय. आता आपण तीळ टाकणार आहोत. त्याच्यानंतर खसखस. आता हे सगळं भाजल्यावर परतल्यावरती मी जसं म्हटलं तसं या गरम पाण्यात टाकता येतं आपल्याला. आणि मग ते मिक्सर मधून वाटता येतं. आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि अजून तरी थोडस 2 मिनिटं भाजूया. आपण कांदा मिक्सर मधनं करून घेऊया. हे सगळे मसाले जे आहे आपण भाजून घेतलेले ते आता आपण याला फोडणी द्यायची आहे. आता आपण सगळ्या हाताने घ्यायचं. याच्यात नुसतं पण मी वरतून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर तमालपत्र, त्यात आता हळद आणि लाल तिखट आहे, ही पण याच्यात मिक्स करणार. हा मसाला सगळा छान भाजून घेऊ. जितपत घट्ट हवं असेल तितपत पाणी घालूया. थोडस पातळसर जास्त चांगलं लागतं. पण याला उकळी फुटली आहे ना? हो, उकळी फुटली आहे. थोडा वर तर्री पण दिसते आहे.